हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग हा जरा असा खूप लवकर चालू झालेला होता. ॲक्च्युली माझी प्रॅक्टिस होती ती मी करून आली. त्याच्यानंतर सगळं आवरलं, आंघोळ बिंघोळ केली. घर इतकं घाण झालं होतं, ते सगळं साफ केलं. 8 दिवसाचा पसारा होता तो केला, आवरला. केला काय पसारा तो आवरला. देन मी वरण भात लावलेला. मग त्याच्यानंतर आता जस्ट जेवण झालेलं आणि मला इतकं काम आहे. मला नाही का 20 PPT बनवायच्या आहेत, ज्या की माझ्या आतापर्यंत ऑलमोस्ट 7 ते 8 झालेल्या आहेत. त्या पण मला माझ्या डेडलाईनच्या आधी, स्वतःची जी डेडलाईन आहे, सरांनी 16 तारीख दिली आहे, पण मला त्याच्या खूप आधी लवकर संपवायचा आहे. हा व्हिडिओ जोपर्यंत येईल तोपर्यंत ऑलमोस्ट झालेल्या असतील त्या PPTs, होप सो. अजून मी स्पोर्ट्स मध्ये घेतलेला आहे, पण त्या कोणता घेतलेला आहे, काय घेतलेला आहे, तुम्हाला मी थोड्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असा एकदम डेंजर माझा ऑफिसचा सेटअप लावलेला आहे. लुक ॲट दिस. असं जरा थोडीशी जागा चेंजेस केल्या ना की असं जरा भारी वाटतं. आणि हे बघा, हे असे PPF असतात, ते पण भरायचे असतात. अँड देन मी अशी ही फाईल पण आणली आहे, नवीन म्हणजे दुकानातलीच आहे आमच्या. सो छान वाटते, वेगळं काहीतरी. आणि असे मंथ वाईज आहे. सो त्याला मी नाव पण टाकली. हे 2-3 दिवस झाले मी आणून. लागलं. हे 2-3 दिवस झालं आणून मी. कशी वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. काय त्याच्यामध्ये काय होतंय की व्यवस्थित बसत आहेत सगळे. जेवढे आम्हाला ऑलमोस्ट आम्हाला 60-70 PPF भरायचे आहेत. आणि माझं प्रोजेक्टचं वर्क आहे ते वेगळं आहे. सो ते सगळं एकात व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी ही छान आहे. अजून काय, आता मी ते काम करते आणि तुम्हाला भेटते. तुमचं न्यू इयर कसं चालू आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भेटूया 5 मिनिटात. बाय द वे, मी हा न्यू हेअर कट केलेला, तो कसा दिसतोय ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याची जरा सेटिंग सगळी बदलली आहे, मी काहीतरी विचित्र करून ठेवलेला आहे. सो असा काहीतरी दिसतोय. आणि माझा इतका हेअरफॉल होतोय, माझे छान इतके लांब झालेले केस, पण मी कट करून टाकले. आई म्हणली काय केलंय ते, एवढे कशाला वाढवलेत. सो मी कट केले. सो मातोश्री का आदेश अक्सर आखो पर, असं म्हणत मी तो आदेश पाळलेला आहे. मला खूप सारे चॉकलेट्स ॲज अ गिफ्ट म्हणून भेटलेले आहेत. तर आपल्याला ब्लिंकिटचं पार्सल आलेलं आणि त्यातले मी अर्धे संपवलेत. ॲक्च्युली हे न्यू इयरला आलेलं गिफ्ट होतं, पण आता संपलेलं आहे. अजून खूप सारे, त्याचा व्हिडिओ मी पहिल्या दिवशी काढलेला होता, तो मी इथे डिस्प्ले करते वाटल्यास तर. वॉन्ट इट आय वॉन्ट इट यू वॉन्ट इट. सो हा पसारा आपल्याला 6 महिन्याचा स्टॉक ऑलमोस्ट भरलेला आहे, मला असं वाटतंय चॉकलेटचा. आमच्या खाली बिल्डिंगच्या इथं ना हे मनी प्लॅन्टचं झाड असं पडलेलं होतं खाली, कोणतरी टाकून दिलेलं, आणि मला दिसलं तर मी ते घेऊन आली. आणि आता ह्याला मस्त, आधी हे एवढंच पान होतं, आता ह्याला मस्त हे पण पान आलंय नवीन. आणि हे छोटूसं बेबी मनी प्लॅन्ट दिसतंय, बेबी प्लांट पण आता छोटंसं येते. वाव.
हॅपीनेस. क्यूट क्यूटी. आणि मी ह्याला ठेवला आहे केव्हेंटर्सच्या ब्रँड मध्ये. अजून संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऑलमोस्ट 7:45 आलेले आहेत. तरी पण मी PPTच करते. अजून काय माझ्या झालेल्या नाही आहेत. ऑलमोस्ट मी 14 पर्यंत पोचली, 13-14 समथिंग. मला खूप कंटाळा आलाय. मी दिवसभर झालं तेच करते. इतकं डोकं लावून ते करावं लागतंय. मग आधी वाटलं होतं की इझी असेल, पण सर बोलली होती की डोकं लावावं लागेल, असे एवढ्या पटपट होणार नाहीत. हेच काम जर मी थोडंसं आधी केलं असतं तर असं वाटतंय की आजचा हा वर्कलोड आला नसता. पण ठीक आहे, इट्स ओके. ह्याच्या पुढच्या आपण टाईमावर करत जाऊया. मला खूप कंटाळा आला आणि माझी पाठ दुखायला लागली आता सध्या नुसतं बसून बसून. मध्ये मी एक ब्रेक पण घेतला होता, टी ब्रेक, आणि मस्त चिप्स खाल्ली. आता पुढच्या करते, पण मला कशाही हालतीत हा जो कार्यक्रम आहे ना, हा आज मॅक्स टू मॅक्स किंवा उद्या सकाळपर्यंत उरकायचा म्हणजे उरकायचाच आहे. कारण की एकदा लोड यायला लागला ना की मग खूप लोड येतो करायचा. आणि कामं असे पटपट संपले काही डेडलाईनच्या आधी तर छान वाटतं. असं एकदम टाईमवर मला नाही आवडत की उद्या डेडलाईन संपणार आहे ना, आज मी ते काम करत बसते सगळं स्ट्रेस घेऊन. गॉड नोज उद्या काय होईल, उद्या काय कुठं नवीन काही असेल परत कशाला, माझं असं असतं. सो आता मी ते पुढच्या गोष्टी करते. अजून हा पसारा असाच पडलेला आहे. हे बघा, 2026 चालू आहे तरी मी 2025चाच कॅलेंडर अजून पण यूज करते. माझी एक खूप छान सवय म्हणता येईल, जी मला खूप आवडते, की मला असं डिजिटल कॅलेंडर असलं तरी मला हे कॅलेंडर वापरायला खूप आवडतं. आणि ज्यावेळेस आमच्या हॉस्पिटल व्हिजिट चालू झाल्या होत्या ॲक्च्युअलमध्ये फर्स्ट टाईम, त्यावेळेस 5th इयरच्या, तर मी यावेळेस त्याच वेळेस असं लिहून ठेवलं होतं की मला कुठे जायचं आहे. 3 दिवस असतं आमचं, तर ते कुठं जायचं आहे, बिकॉज मग असं कन्फ्युजन नको व्हायला. आणि ह्याचा मला आता खूप फायदा झालेला आहे ॲक्च्युलीमध्ये. मला म्हणजे असं मी कुठं ॲबसेंट आहे, कुठं काय, तर ते मी कुठं काय लिहिलं आहे हे मला हे सापडायला खूप. माझ्याकडे 2 बुक्स आहेत ॲक्च्युली, त्याच्यामध्ये मुळं मला असं इझी पडलं की कुठं कोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. सो 2026 असलं तरी आपण 2025चाच कॅलेंडर यूज करत आहोत. अजून काय, काही नाही. अजून बस एवढंच. आता मला रात्री जेवायचे, भूक लागली आहे मला थोडीशी, पण काय खाऊ मी कळत नाही. ॲज युज्युअल वरण भात आणि खिचडी खाऊन माझं इतकं डोकं पकलेलं आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं मी साऊथमधली होती का काय, मी एवढं वरण भात आणि खिचडी खाते रोज. कारण की सगळ्यात इझी गोष्ट आहे ती बनवायला, की काय नसेल तर चल वरण भात बनवू, अशा गोष्टी आहेत. पण आज मी नाही खाणार आहे, आज काहीतरी चांगलं खाणार आहे. मला आता झोप पण येईल, कारण मी आज खूप लवकर उठलेली. सकाळी तुम्हाला म्हणलं मी जसं की प्रॅक्टिसला जायचं होतं मला, त्याच्यासाठी मी 5:30, संडे असताना सुद्धा मी सकाळी 5:30ला उठली. 5:30 नाही ॲक्च्युअली 5, 5:15 काहीतरी झालेली, पण उठूच तर 5:30 वाजलेले. तर त्यावेळेस उठलेली आणि आज दुपारी सुद्धा झोपलेली नाहीये मी हे आवरायच्या नादात, हा संपवायच्या नादात. सो मी आज लवकर पण झोपेन. मला खूप कंटाळा आलाय आणि मला थोडीशी अशी रांजणवाडी येते इथे. डोळ्यात असं दुखतंय मला सध्या. व्हिडिओ मी इथंच वाइंड अप करते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 थँक्यू. खूप सारं प्रेम. आणि चॅनलला लाईक केलं असेल, शेअर केलं असेल आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.